गायत्री जोशी. मकर राशीच्या माझ्या कष्टाळू आणि शिस्तप्रिय मित्रांनो, हे 2026 हा महिना तुमच्यासाठी धैर्य आणि कष्टाचे फळ देणारा ठरणार आहे. तुमचा राशी स्वामी शनी तुमच्या द्वितीय स्थानात म्हणजेच धनस्थानात स्वराशीत विराजमान आहे, जो तुमची आर्थिक बाजू भरभक्कम करणार आहे. सर्वात महत्वाची खगोलीय घटना म्हणजे 17 मे पासून होणारा अधिक ज्येष्ठ मास. मकर राशीसाठी हा अधिक मासचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि रखडलेली कामे पूर्ण अत्यंत शुभ आहे. ग्रहाची स्थिती दर्शवते की या महिन्यात तुमची प्रदीर्घ काळापासूनची प्रतीक्षा संपणार आहे. करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने हा महिना स्थिरतेचा आहे. शनीची कृपा तुमच्यावर असल्याने तुमच्या कामातील सातत्य वरिष्ठांच्या नजरेत येईल. 17 मे नंतर कामाच्या ठिकाणी नवीन अधिकार किंवा मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. जे लोक लोखंड, बांधकाम किंवा तांत्रिक क्षेत्रात त्यांच्यासाठी हा काळ प्रगतीचा आहे. मात्र राशीत असलेल्या काही ग्रहांच्या प्रभावामुळे कामाचा ताण वाढू शकतो. घाईघाईत नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ नका. महिन्याच्या शेवटी परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने झुकलेली दिसेल. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर मकर राशीला महिन्यात बचत करण्यावर लक्ष द्यावे लागेल. धनस्थानातील शनी तुम्हाला हळूहळू पण खात्रीशीर आर्थिक प्रगती देईल. 17 मे नंतर अधिक मासाच्या काळात जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा महिना संमिश्र राहील. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा अंदाज नक्की घ्या. वडिलोपार्जित संपत्तीचे व्यवहार मार्गी लागतील. जर तुम्ही वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर अधिक मासानंतर तुम्ही चांगली वास्तू खरेदी करू शकता. कौटुंबिक जीवन आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात या महिन्यात थोडी शांतता राखणे गरजेचे आहे. वाणीवर ताबा ठेवा, कारण तुमच्याकडून बोलण्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. 17 मे नंतर जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याबाबत बोलायचे तर मकर राशीच्या व्यक्तींना पायाचे दुखणे किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कष्टाचा असून अभ्यासात अधिक वेळ देण्याची गरज आहे. विशेष उपाय. तुमचे नशीब अधिक उजळण्यासाठी 3 प्रभावी उपाय. पहिला उपाय, रोज सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दुसरा उपाय, अधिक मासात प्रत्येक शनिवारी शनी चालीसाचे पठण करावे आणि काळ्या दूधाचे दान करावे. तिसरा उपाय, 17 मे नंतर येणाऱ्या कोणत्याही एका शनिवारी गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना छत्री किंवा चप्पल दान करा. यामुळे शनीची 7.5ची सौम्य होईल आणि कामातील अडथळे दूर होतील. तर मकर राशीच्या मित्रांनो, संयम आणि कष्ट हीच तुमची या महिन्याची यथोगाथा आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वैयक्तिक कुंडलीच्या विश्लेषणासाठी संपर्क करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया कुंभ राशीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.